वाढदिवसा दिवशी ॲन फ्रँकला मिळते एक लाल पांढऱ्या चौकटींची डायरी, जिचं नाव ती ठेवते किटी. ॲनसाठी ती एक डायरी नव्हती, तर ती तिची एक मैत्रीण होती. ॲन आता रोज तिच्याशी बोलू लागली. शाळा, मित्र, घर, तिची स्वप्न आणि मनातली सगळी गुपितं. पण तिचा हा आनंद फार काळ टिकला नाही. कारण 1939 मध्ये दुसरं महायुद्ध सुरू झालं आणि जर्मनीचा हुकुमशहा ॲडॉल्फ हिटलर याच्या मते जर्मन हे इतरांपेक्षा जास्त श्रेष्ठ होते आणि त्याच विचारातून त्याने ज्यू लोकांना समाजाचं शत्रू ठरवलं. हळूहळू ज्यू लोकांचे हक्क हिरावून घेतले जाऊ लागले. त्यांना अनेक ठिकाणी जाण्यास बंदी घातली गेली. त्यांची दुकानं, व्यवसाय, स्वातंत्र्य सगळं हिरावून घेतलं. त्यांच्या कपड्यांवर पिवळ्या रंगाचा स्टार ऑफ डेव्हिड लावणं बंधनकारक करण्यात आलं, जेणेकरून ज्यू लोकांना ओळखता येईल. ही फक्त भेदभावाची सुरुवात होती. अँडचे वडील ऑटो फ्रँक यांना दिवसेंदिवस परिस्थिती गंभीर होत असल्याचं लक्षात आलं. जर्मनीत ज्यू म्हणून सुरक्षित राहणं अशक्य होत चाललं होतं. त्यामुळे त्यांनी आपल्या कुटुंबाला सुरक्षित ठेवण्यासाठी नेदरलँड्समधील ॲम्स्टरडॅम येथे स्थलांतर केलं. काही काळ तिथे आयुष्य पुन्हा सुरळीत होत असल्यासारखं वाटलं, पण 1940 मध्ये जर्मनीने नेदरलँड्सवरही ताबा मिळवला. पुन्हा तेच नियम, तेच निर्बंध आणि पुन्हा तीच भीती. ऑटो फ्रँक यांना समजलं होतं की आता फक्त वाट पाहून चालणार नाही. म्हणून त्यांनी आपल्या कंपनीच्या 4 विश्वासू सहकाऱ्यांसोबत मिळून आपल्याच ऑफिसच्या मागे एका गुप्त जागेची तयारी सुरू केली, जिला जग पुढे सिक्रेट अॅनेक्स म्हणून ओळखणार होतं. त्यांना माहिती नव्हतं की हे लपण्याचं ठिकाण पुढे आपलं घर होईल आणि ॲनच्या डायरीतलं प्रत्येक पान हे तिथं लिहिलं जाईल. सिक्रेट अॅनेक्स ही कंपनीच्या इमारतीमधील अशी जागा होती जिथे जास्त कोणी जात नव्हतं. सिक्रेट अॅनेक्सचं प्रवेशद्वार हे फिरणाऱ्या पुस्तकाच्या कपाटामागे लपवण्यात आलं होतं, जे दोन्ही बाजूनी उघडता येत होतं. बाहेरून पाहणाऱ्या कोणालाही तिथे एक गुप्त घर आहे याचा संशयही आला नसता. सिक्रेट अॅनेक्स मध्ये होते 4 छोट्या खोल्या, एक ॲटिक म्हणजे एक पोटमाळा, कॉमन किचन आणि एक छोटंसं बाथरूम. 6 जुलै 1942 रोजी ॲन फ्रँक, तिचे आई वडील आणि बहीण मार्गोट या ठिकाणी राहायला गेले. काही दिवसांनी व्हॅन पर्ल्स कुटुंब, त्यांचा मुलगा पीटर आणि यांचा फॅमिली डेंटिस्ट फ्रिट्स पेफर त्यांच्यामध्ये सामील झाले. आता एकूण 8 जण त्या छोट्याशा सिक्रेट अॅनेक्स मध्ये राहत होते. त्यांचं दिवसाचं शेड्यूल साधारण असं होतं. त्यांना सकाळी 6:45 वाजता उठावं लागायचं आणि अंघोळ वगैरे सगळी सकाळची कामं 8 वाजण्याच्या पूर्वी आटोपावी लागायची, कारण 8 वाजता यायचे गोडाऊनचे कर्मचारी. त्यामुळे 8 नंतर ते मोठ्याने बोलू शकत नव्हते. पावलांचा आवाजही ऐकू जाऊ नये म्हणून त्यांना हळू चालावं लागायचं. मोठ्याने बोलायला परवानगी नव्हती, मोठ्याने हसायला परवानगी नव्हती. रडताना, खोकताना, शिंकतानाही आवाज दाबावा लागायचा. पाणी सोडणं, खुर्ची ओढणं, अगदी साधी घरातली कामं सुद्धा त्यांना वेळ बघून करावी लागायची. दुपारी 1 वाजता वेळ व्हायचा रेडिओ ऐकण्याचा, कारण तेव्हा गोडाऊनचे कर्मचारी लंच ब्रेकला जायचे. ते रोज युद्धाच्या बातम्या या आशेने ऐकायचे की कधीतरी हिटलरचा पराभव होईल आणि आपली सुटका होईल. पण रोज त्यांची घोर निराशाच व्हायची. इतक्या लहान जागेत राहताना वाद व्हायचे, मतभेद व्हायचे, चिडचिड व्हायची. तब्बल 2 वर्ष त्यांनी भीती, शांतता आणि आशा यामध्ये आयुष्य जगलं आणि त्या छोट्याशा जागेत बसून ॲन किटीमध्ये लिहित राहिली. त्या पानांमध्ये फक्त युद्ध नव्हतं, तर 13 वर्षाच्या मुलीचं मन होतं. तिचे आई वडिलांशी होणारे मतभेद, तिची बहीण मार्गोट सोबतचं नातं, पीटर सोबत वाढत गेलेली मैत्री, तिचं लेखक बनण्याचं स्वप्न आणि सर्वात महत्वाचं म्हणजे या सगळ्यातून एक दिवस बाहेर पडू ही न संपणारी आशा. जिने माणसांचा क्रूर चेहरा पाहिला होता, तीच मुलगी अजूनही माणुसकीवरती विश्वास ठेवत होती. अँड तिच्या डायरीमध्ये लिहिते, इन स्पाइट ऑफ एव्हरीथिंग आय स्टील बिलीव्ह दॅट पीपल आर ट्रूली गुड ॲट हार्ट. एके दिवशी त्यांना आनंदाची बातमी कळाली की इतर राष्ट्रांनी मिळून हिटलरच्या विरोधात हल्ला चालू केला. पण हा आनंदही फार काळ टिकला नाही, कारण घात झाला होता. कोणीतरी त्यांच्या लपण्याची बातमी पोलिसांना कळवली होती. दिवस होता 4 ऑगस्ट 1944. त्या सकाळी अचानक सिक्रेट अॅनेक्स वरती पोलिसांचा छापा पडला आणि अॅनेक्स मध्ये लपलेले सगळेजण अटक करण्यात आले. अटकेनंतर ॲन फ्रँक आणि तिच्या कुटुंबियांना वेगवेगळ्या छळछावण्यांमध्ये पाठवण्यात आलं. 1945 मध्ये उपासमार, थंडी आणि टायफसच्या साथीमुळे ॲनची बहीण मार्गोट आणि त्यानंतर ॲनचा मृत्यू झाला. ती फक्त 15 वर्षांची होती. सिक्रेट अॅनेक्स मधून अटक झालेल्या 8 जणांपैकी एकच व्यक्ती जिवंत राहते, ती म्हणजे ऑटो फ्रँक. सिक्रेट अॅनेक्स मध्ये परत आल्यानंतर त्यांना ॲन फ्रँकची डायरी दिली जाते. ऑटो फ्रँक यांनी ती डायरी वाचली आणि त्यांना त्यांच्या मुलीचा असा चेहरा दिसला जो त्यांनी पूर्वी कधीच पाहिला नव्हता. ॲनचं एक स्वप्न होतं, मला लेखिका व्हायचंय आणि माझ्या मृत्यूनंतरही लोकांनी मला लक्षात ठेवावं. ऑटो फ्रँक यांनी मुलीचं ते स्वप्न पूर्ण केलं. 1947 मध्ये ही डायरी प्रकाशित झाली. ती डायरी 70 पेक्षाही अधिक भाषांमध्ये अनुवादित झाली आहे. कोट्यावधी लोकांनी ती वाचली आहे. दुर्दैवी गोष्ट अशी आहे की 3 महिने जर ते अजून लपून राहिले असते तर ॲन फ्रँक जिवंत राहिली असती. अशा सुंदर अप्रतिम पुस्तकांसाठी चॅनलला सबस्क्राईब करा.